ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे द इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अननोन अँगल नोन ॲज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे अँगल जे आपल्याला माहिती नाही तसे इक्वेशन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आणि याचे सोल्युशन, या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड आहे. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक आहे जनरल सोल्युशन. प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन सॉल्व्ह करताना प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे ज्याच्या ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला अँगलच्या माहिती राहणार आहेत ते म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जनरल सोल्युशन मध्ये त्या होल इक्वेशनसाठी जनरलाइज जे इक्वेशनचं सोल्युशन राहते जनरलाइज केलेलं, ज्यामध्ये पिरियॉडिसिटी चेक केली जाते, पिरियॉडिसिटी कॉल्ड ॲज जनरल सोल्युशन. आणि प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये अननोन अँगलची व्हॅल्यू म्हणजे अँगलची व्हॅल्यू जो अननोन अँगल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केली जाते. असे म्हणजेच आपल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन. सगळ्यात अगोदर प्रिन्सिपल सोल्युशन एक दोन इक्वेशनचे सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन नेमके कसे फाइंड आउट करतात. जसे cos x = 1/2 आहे. याचं जर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट की कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते तर π/3 ची अँगलची व्हॅल्यू काय असते 1/2 असते. याची व्हॅल्यू 1/2, याची व्हॅल्यू 1/2 म्हणजे cos π/3 = cos x. cos गेट कॅन्सल, x ची व्हॅल्यू π/3 म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला π/3 मिळालं. आता आणखी आपल्याला जर प्रिन्सिपल सोल्युशन यावरून काढायचं असेल तर आपल्याकडे असणारे अलाइड अँगल फॉर्म्युलांचा यूज करायचा. जसं अलाइड अँगल फॉर्म्युला आपल्याकडे आहे cos 2π - θ = cos θ. तरी थिटाच्या ऐवजी x करूया. म्हणजेच काय, cos 2π थिटाची व्हॅल्यू जी आहे ती पुट करूया π/3, x ची व्हॅल्यू जी आपण घेतली ती = cos π/3. म्हणजेच cos 2π म्हणजे काय 6π π/3 म्हणजे डिनॉमिनेटर सेम केला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. याची व्हॅल्यू cos 6π म्हणजे 5π/3 = cos π/3. cos π/3 ची व्हॅल्यू 1/2 होती म्हणजे हे झालं त्याचं जनरल सोल्युशन π/3. दुसरी x ची व्हॅल्यू आली π/3. तर जर xच ठेवलं तर आपण म्हणजे आपल्या x च्या दोन व्हॅल्यू मिळते. म्हणजे 5π/3 आणि π/3 हे दोन प्रिन्सिपल सोल्युशन आपल्या दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे दोन सोल्युशन आपल्याला मिळालेले आहेत. ह्या दोन सोल्युशनचा आपण यूज करून याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे. आणि प्रिन्सिपल सोल्युशन पाहायचं, शेवटी लिहायचं हेन्स द प्रिन्सिपल solution are π/3 and 5π/3. तसं आणखी एक फाइंड आउट करूया प्रिन्सिपल सोल्युशन sin x = √3/2. तर आपल्याला माहिती आहे साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 असते. तर साइन मधला जो अँगल आहे π/3 त्याचीच व्हॅल्यू आपल्याला √3/2 मिळते. तर याला आपण लिहू शकतो sin x. साइन गेट कॅन्सल, x ची व्हॅल्यू π/3 म्हणजे एक अँगल मिळाला π/3. दुसरा अँगल फाइंड आउट करण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला काय आहे, sin π - x = sin x. पायची व्हॅल्यू ठेवू, sin π - π/3 = sin x. म्हणजे x ची दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी sin 3π - π/3 = sin x. sin गेट कॅन्सल, x = 3π मधून π गेले 2π/3 म्हणजे दोन आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मिळाले. देअरफॉर हेन्स द प्रिन्सिपल सोल्युशन्स आर π/3 and 2π/3. तर हे दोन आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन याचे सुद्धा फाइंड आउट करता आले. तर असे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू डिफरंट अँगलच्या आणि अलाइड अँगल फॉर्म्युला या दोन गोष्टी व्यवस्थित लर्न पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. जर थोडा चेंज झाला क्वेश्चन मध्ये आणि जर प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला 2√2 cos x + 1 = 0. याचं जर प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं तर कसं करू, √2 cos x याच्या तसा +1 तिकडे गेल्यावर मायनस cos x = -1/√2. तर याच्यासाठी तर कोणता अँगल आपल्याकडे नाहीये. तर मग या सिच्युएशनला आपण यूज काय करणार आहोत की cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2 राहते. जर याची व्हॅल्यू जर √2 असेल
हे आपल्याला माहिती आहे आणि याला आपण अलाइड अँगलने यूज करू शकतो का कॉस पाय मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस कॉस एक्स या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय इथे एक्सच्या ठिकाणी आपण पाय बाय 4 पुट करणार आहोत. कॉस पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल्स टू मायनस कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 4 पाय मायनस पाय अपॉन 4 इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन रूट 2 म्हणजे कॉस 3 पाय बाय 4 इज इक्वल्स टू मायनस रूट 2 1 अपॉन रूट 2. याचीच व्हॅल्यू काय आहे कॉस एक्स कॉस 3 पाय बाय 4 कॉस कॉस गेट कॅन्सल एक्सची व्हॅल्यू 3 पाय बाय 4 म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला 3 पाय बाय 4 मिळालं. तसंच दुसरंही प्रिन्सिपल सोल्युशन आपण याचं फाइंड आउट करू शकतो जर अलाइड अँगल फॉर्म्युलांचा यूज केला तर. अशा प्रकारे यांचे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करताना डिफरंट अलाइड अँगलचा फॉर्म्युला आणि अँगलच्या व्हॅल्यूज आपल्याला व्यवस्थित त्याला फॉर्मॅटमध्ये लिहून सॉल्व्ह करता येतात. जर जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी डिफरंट फॉर्म्युलेज आहेत थेरम आहेत त्या थेरमला लर्न करून आपण जनरल सोल्युशन डिफरंट इक्वेशनचे फाइंड आउट करू शकतो. तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे त्यानुसार त्याचं जनरल सोल्युशन आपण फाइंड आउट करूया. तर पहिला जो थेरम म्हणतो थेरम नंबर 1 त्यामध्ये कोणत्या फॉर्मॅटचे क्वेश्चन असेल जर साइन थिटा इज इक्वल्स टू 0 असला कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 असला टॅन थिटा इज इक्वल्स टू 0 असला तर या सिच्युएशनला त्याच्या अँगलची अननोन अँगलची व्हॅल्यू म्हणजे जनरल सोल्युशन काय लिहू शकतो आपण n पाय वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. इथं कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 असेल तर थिटाची व्हॅल्यू आपण लिहिणार आहे 2n+1 पाय बाय 2 आणि n बिलॉंग्स टू z. इथं थिटाची व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत n पाय आणि n बिलॉंग्स टू इंटिजर. म्हणजे हा पहिला थेरम आहे ज्या सिच्युएशनमध्ये अशा टाईपचे जर क्वेश्चन आले साइन थिटा इज इक्वल्स टू 0 कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 टॅन थिटा इज इक्वल्स टू 0 असे इक्वेशन आले ट्रिग्नोमेट्रिक तर त्या सिच्युएशनला प्रत्येक ठिकाणी डिफरंट जनरल सोल्युशन आपल्याला यूज करायचं आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जसे याच्यावरचे एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. पहिला क्वेश्चन आहे साइन एक्स प्लस पाय बाय 5 इज इक्वल्स टू 0. तर याला सरळ कम्पेअर कशाशी करता येते साइन थिटा इज इक्वल्स टू 0 आणि याचं सोल्युशन करा ते मग n पाय. इथं थिटाची व्हॅल्यू ही आहे तर थिटाची व्हॅल्यू टी ठेवू एक्स प्लस पाय बाय 5 इज इक्वल्स टू n पाय. एक्सची व्हॅल्यू पाहिजे पायला n पाय बाय 5 ला तिकडे पाठवू n पाय मायनस पाय बाय 5 डिनॉमिनेटर सेम पण करू शकतो 5n पाय मायनस पाय अपॉन 5 एक्सची व्हॅल्यू. अशा प्रकारे जनरल सोल्युशनशी कम्पेअर करून इथं लिहू शकतो बाय कम्पेअरिंग विथ म्हणजे जनरल सोल्युशन करताना सरळ या इक्वेशन आणि त्याच्या सोल्युशनचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. सिमिलरली दुसरा जर क्वेश्चन आला कॉस 5x/2 इज इक्वल्स टू 0 तर याला आपण कशाशी कम्पेअर करूया कम्पेअर आपल्याकडे आहे फॉर्म्युला कोणता कम्पेअरिंग विथ कॉस थिटा इज इक्वल्स टू 0. कॉस थिटा इज इक्वल्स टू 0 असेल तर थिटाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला थिटाची व्हॅल्यू आहे 2n+1 इंटू पाय बाय 2. तर थिटा काय आहे इथं थिटा आहे 5x/2 2n+1 राईट हँड साईड जच्या तशी कारण की आपण कम्पेअर करत आहोत 2n+1 इंटू पाय बाय 2. जर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर बाकीच्या गोष्टी इकडे पाठवून द्यायची एक्स इज इक्वल्स टू 2/5 2n+1 इंटू पाय बाय 2 2 गेट कॅन्सल पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे जनरल सोल्युशन याचं फाइंड आउट करू शकतो आपण. इथं हा 2 आणि 2 गेट कॅन्सल म्हणजे शेवटी आन्सर काय येतो 2n+1 इंटू पाय अपॉन मध्ये 5 जनरल सोल्युशन. हे जे थेरम आहे हे थेरम तुम्हाला लर्नच करून ठेवायचे आहे म्हणजे सरळ जनरल सोल्युशन काढत असताना त्यांचा युटिलायझेशन तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे म्हणून हे सरळ लर्नच पाहिजे. जर इथं आपल्याला व्हॅल्यू दिली tan 3x/2 इज इक्वल्स टू 0 तर याचं कम्पॅरिझन आपण याच्याशी करू tan थिटा इज इक्वल्स टू 0 शी. तर थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे n पाय म्हणजे थिटा ठेवू 3x/2 इज इक्वल्स टू n पाय जनरल सोल्युशन काढताना एक्सची व्हॅल्यू काढत असताना 2n पाय आणि 3 डिवाइडला जाईल म्हणजे जनरल सोल्युशन याचं अशा प्रकारे फाइंड आउट होईल. हे लर्न करायचे आहे थेरम. सेकंड थेरम मध्ये जर जनरल सोल्युशन विचारलं साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर याचं जनरल सोल्युशन येईल थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 रेज टू द पॉवर ऑफ n इंटू अल्फा वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. हे जनरल सोल्युशनचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तर याच्या बेसिसवरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि हे लर्नच करून ठेवायचे आहे तुम्हाला जेणेकरून जनरल सोल्युशन फाइंड आउट करताना डिफिकल्टी येणार
नाही. याच्यानंतरचा थेरम आहे थेरम नंबर 3. त्यामध्ये कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये जर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आलं तर त्याचं जनरल सोल्युशन राहील ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू इंटीजर झेड. म्हणजे या टाईपचं त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचे. आणि नंतरचा थेरम नंबर 4 आहे ज्यामध्ये टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा. म्हणजे सिमिलॅरिटी सुद्धा आहे त्या थेरममध्ये. लर्न करताना ते सिमिलॅरिटी लक्षात ठेवायची. याचं जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू इंटीजर. अशा प्रकारे या 3 थेरमचा यूज करून याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचे जनरल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे व्यवस्थित लर्न करून घ्या जेणेकरून क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिफिकल्टी येणार नाही. तर आता जे थेरम केले त्याच्या बेसिसवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. एक दिलेला आहे कोसेक थिटा किंवा कोसेक एक्स इज इक्वल्स टू -√2. याचा आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं. कोसेकचा फॉर्म्युला नाही आहे परंतु साईनचा फॉर्म्युला आहे. आणि साईन आणि कोसेक मधलं रिलेशन काय आहे? कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/sin थिटा किंवा साइन थिटा इज इक्वल्स टू 1/ कोसेक थिटा. तर याचा यूज जर केला तर कोसेक थिटाची जी व्हॅल्यू आहे -√2 इथं ठेवूया. म्हणजे साइन थिटा मिळेल आपल्याला 1/-√2. म्हणजे साइन एक्स ची व्हॅल्यू आहे -1/√2. ही साइन एक्स ची व्हॅल्यू मिळाली. आता याला सॉल्व्ह करत असताना साइन थिटा जी गोष्ट साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करू शकतो. पण कसं? तर त्यासाठी साइनच्या π/4 ची व्हॅल्यू 1/√2 राहते. तर याला आपण लिहूया साइन एक्स इज इक्वल्स टू -sin π/4. तर साइन एक्स इज इक्वल्स टू याला कन्वर्ट करूया मायनस अँगलला पॉझिटिव्ह अँगलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला साइन पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू -sin थिटा. मायनस फॉर्ममध्ये याला पॉझिटिव्ह आणण्यासाठी पाय प्लस थिटा करावं लागेल. तर साइन पाय प्लस थिटाची व्हॅल्यू π/4 म्हणजे साइन एक्स इज इक्वल्स टू साइन 4π प्लस π/4 म्हणजे साइन एक्स इज इक्वल्स टू साइन 5π/4. साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फाशी जर कम्पेअर केलं तर बाय कम्पेअरिंग म्हणजे जनरल सोल्युशन त्याचं मिळेल विथ साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा वी गेट थिटा इज इक्वल्स टू nπ प्लस -1n इंटू अल्फा. तर थिटाची व्हॅल्यू आहे x इज इक्वल्स टू nπ प्लस -1n. अल्फाची व्हॅल्यू आहे 5π/4. तर अशा प्रकारे याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट झालं. फक्त आपण व्यवस्थित मांडणी केली क्वेश्चनची. जी व्यवस्थित नव्हती ती व्यवस्थित मांडणी केली आणि नंतर त्याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट केलं. नेक्स्ट आपण त्याच टाईपचं पाहूया. tan x इज इक्वल्स टू -1 दिलेलं आहे. याचं जनरल सोल्युशन जर फाइंड आउट करायचं असेल तर tan x ला लिहू शकतो -tan π/4. कारण की tan π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 असते. मायनस दिलेला आहे म्हणून मायनस लिहिलं. याला पॉझिटिव्ह मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर अलाइड अँगल फॉर्म्युलांचा यूज करू. तो म्हणजे tan π - थिटा इज इक्वल्स टू -tan थिटा. तर याला कन्वर्ट करू tan π - थिटाची व्हॅल्यू आहे π/4. तर tan 4π - π/4. तर tan 3π/4 मध्ये आला हा tan x. म्हणजे tan थिटा इज इक्वल्स टू tan अल्फाशी हा कम्पेअर करू शकतो आपण बाय कम्पेअरिंग विथ tan थिटा इज इक्वल्स टू tan अल्फा. थिटा इज इक्वल्स टू आपल्याकडे माहिती आहे त्याचा फॉर्म्युला nπ प्लस अल्फा. तर थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे x nπ. अल्फाची व्हॅल्यू आहे 3π/4 वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर. अशा प्रकारे याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. म्हणजे तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युले व्यवस्थित करायचे आहे. ट्रिग्नॉमेट्रीचे जे व्हेरियस अँगलच्या व्हॅल्यूज आहेत 30 डिग्री 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 120 270 360 त्या सगळ्या व्हॅल्यू सुद्धा व्यवस्थित लर्न करून ठेवायच्या आहेत. त्यांना रेडियनमध्ये सुद्धा व्यवस्थित लर्न करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन व्यवस्थित समजून जाईल. आता लास्ट कॉसवाला एक पाहूया. थर्ड कॉस एक्स इज इक्वल्स टू -1/2. तर कॉस एक्स इज इक्वल्स टू कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे. तर कॉसच्या π/3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती आहे. आणि याला मायनसला जर पॉझिटिव्ह कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याकडे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे cos π - थिटा इज इक्वल्स टू -cos थिटा. तर cos π - थिटाची व्हॅल्यू π/3 म्हणजे cos 3π - π/3 म्हणजेच cos 2π/3 इज इक्वल्स टू cos x. आता याला कम्पेअर करू. आपल्या फॉर्मॅटमध्ये आलं. फॉर्मॅटमध्ये आल्यावर कम्पेअरिंग विथ cos थिटा इज इक्वल्स टू cos अल्फा
देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू जनरल सोल्युशन काय म्हणते 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू इंटिजर. तर थिटाची व्हॅल्यू x आहे 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे 2π/3. तर हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. तर अशा प्रकारे हे जनरल सोल्युशन फाइंड आउट करू शकतो आपण थेरमचा यूज करून. थेरमला व्यवस्थित युटिलाइज केलं की जनरल सोल्युशन आपल्याला कोणतंही मिळू शकते. आणि प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करताना डिफिकल्ट नाही, फक्त अलाइड अँगल फॉर्म्युलांचा व्यवस्थित यूज करायचा आहे. याच्यानंतरचा जो 5th नंबरचा थेरम आहे, आतापर्यंत 4 थेरम पाहिले, त्याच्यावरचे गणित पण पाहिले. 5th नंबरच्या थेरम मध्ये जनरल सोल्युशन कशाचा फाइंड आउट करायचा आहे. एक साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा, दुसरा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा, आणि थर्ड टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा. याचं जनरल सोल्युशन जर फाइंड आउट करायचं असेल, सगळ्यांसाठी जनरल सोल्युशन सेम आहे, ते म्हणजे थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. म्हणजे सगळ्यांसाठी या तिघांसाठीही काय आहे, सेम आहे जनरल सोल्युशन. म्हणजे तीनही टाईपचे क्वेश्चन जरी आले तर सेम टाईपचं जनरल सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. तर या थेरमवरचे क्वेश्चन आपण पाहूया सॉल्व्ह करून. तर याच्यावरचे जर क्वेश्चन पाहिले तर पहिला क्वेश्चन आहे 4 cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1. याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं. तर हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल. cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1/4. cos स्क्वेअर x याला लिहू शकतो 1/2 चा होल स्क्वेअर. cos स्क्वेअर x तर ही कशाची व्हॅल्यू आहे, cos π/3 ची व्हॅल्यू आहे, त्याचा होल स्क्वेअर. म्हणजेच काय, cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू cos स्क्वेअर π/3. म्हणजेच आपण आपल्या या जनरल सोल्युशनशी कम्पेअर करू शकतो. जर याच्याशी कम्पेअर केलं बाय कम्पेअरिंग विथ दिस, थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. थिटाची व्हॅल्यू आहे x, अल्फाची व्हॅल्यू आहे ही. जर कम्पेअर केलं तर x इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस π/3 झालं त्याचं जनरल सोल्युशन फाईन, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. तर डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे. तसंच एक आणखी टॅन स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1. तर टॅन स्क्वेअर x इज इक्वल्स टू हा कशाचा आहे, π/4. टॅन π/4 याला 1चा स्क्वेअर लिहिलं तरी काही डिफिकल्टी नाही. म्हणजे टॅन स्क्वेअर π/4. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फाशी जर याला कम्पेअर केलं तर x इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस π/4. हे पण याचं जनरल सोल्युशन पटकनच होते. जर कन्सेप्ट क्लिअर झाला तर आपण कितीही क्वेश्चन कसेही क्वेश्चन आपल्याला विचारले ते आपण सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचे आन्सर फाइंड आउट करू शकतो. फक्त आपले कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन आपण कोणत्याही क्वेश्चनला सॉल्व्ह करून त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. डिफिकल्ट नाही आहे. तसाच एक क्वेश्चन आणखी थर्ड 4 साइन स्क्वेअर x इज इक्वल मायनस 3 इज इक्वल्स टू 0. याला लिहू शकतो 4 साइन स्क्वेअर इज इक्वल्स टू 3. साइन स्क्वेअर x इज इक्वल्स टू 3/4. जर याला व्यवस्थित लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो, याला साइन स्क्वेअर x इज इक्वल्स टू √3/2 चा होल स्क्वेअर. म्हणजेच काय, आपल्या साईनच्या अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिला. हा साईनचा कोणता अँगल आहे, तर साइन π/3 चा अँगल आहे आणि त्याचा होल स्क्वेअर. याचा होल स्क्वेअर म्हणजे साईनचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर π/3. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्मॅटमध्ये आलं. त्याच्याशी कम्पेअर करा. त्याच्याशी जर कम्पेअर केलं तर जनरल सोल्युशन आपल्याला माहिती आहे. बाय कम्पेअरिंग with sin square theta is equals to sin square alpha, we get theta is equals to n pi plus minus alpha where n belongs to z. theta ची व्हॅल्यू आहे x, n pi plus minus alpha ची व्हॅल्यू आहे π/3. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. तर असे थेरमचा यूज करून जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो कोणत्याही इक्वेशनचं. तर असा हा कन्सेप्ट आहे आपल्या ट्रिग्नॉमेट्रीचा, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम.